मध्यंतरी पेपर वाचत असताना एक बातमी वाचली. बातमी काय? तर पोलिसांनी चोरांना पकडलं. आणि ठराविक ज्या प्रकारची ती बातमी असते तशीच ती बातमी होती. त्याच्याबरोबर फोटो होता. फोटो सुद्धा ठराविक पद्धतीचा. मागे ते पोलीस उभे, त्यांच्या समोर ते आरोपी बसलेले आणि ते एकंदर सगळं त्याची माहिती दिलेली. ही बातमी किंवा या स्वरूपाच्या बातम्या तुम्ही आणि मी अनेक दिवस अनेक वर्ष बघत आलेलो आहोत. आणि या बातमीमध्ये आपल्याला कधीच काहीच विचित्र किंवा खटकण्यासारखं वाटलं नाही. आणि कोणाला कशाला, मला सुद्धा या बातमीत आजपर्यंत खटकण्यासारखं काही आहे असं वाटतच नव्हतं. पण आज ही बातमी बघताना माझ्या मनात विचार आला की पोलिसांनी चोराला पकडलं, याच्यात काय विशेष झालं? म्हणजे कौतुक एखाद्या गोष्टीचं कधी करायचं? तर जेव्हा एखादी व्यक्ती अनपेक्षितपणे काहीतरी चांगलं करते किंवा अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं कार्य किंवा एखादं कर्तृत्व गाजवते, तेव्हा त्याचं कौतुक करायचं. पण आता पोलीस ज्यांचं मुख्य कर्तव्यच कायदा आणि सुव्यवस्था राखणं आहे, गुन्हेगारांना शासन करणं आहे, या सगळ्या गुन्ह्यांचा छडा लावणं आहे, त्यांनी त्यांचं नैमित्तिक काम केलं, याला प्रसिद्धी देण्यासारखं आणि त्याचं कौतुक करण्यासारखं नक्की आहे काय? आणि हा विचार माझ्या मनात आला आणि त्याच्यानंतर मला अशा अनेक गोष्टी खटकायला लागल्या. तसंच अशीच एक गोष्ट असते, ती म्हणजे लोकार्पण. विविध उपक्रमांचं तथाकथित राजकीय नेत्यांद्वारे जेव्हा लोकार्पण केलं जातं, अरे लोकार्पण करणारे तुम्ही कोण? तुम्ही स्वतःच्या पैशाने ते बांधलंय का? लोकांकडनंच गोळा केलेल्या पैशातनं लोकांकरताच एखादी गोष्ट जर तुम्ही बांधत असाल तर त्याला लोकार्पण कसं म्हणता येईल? मुळात ज्याची गोष्ट त्याला परत करणे याला अर्पण असं म्हणता येईल का? तुम्ही स्वतःहून जर एखादी गोष्ट करत असाल, समाजाला ती देत असाल, तर त्याला आपण लोकार्पण म्हणू शकतो. पण मुळात जे करणं तुमच्याकडनं अपेक्षित आहे, ज्याच्याकरता लोकांचेच पैसे तुम्ही वापरलेले आहेत, ते परत लोकार्पण कसलं करता? अशीच अजून एक गोष्ट असते, ती म्हणजे अमुक अमुक यांच्या अमुक अमुक निधीतनं. मग तो नगरसेवक निधी असेल, आमदार निधी असेल, खासदार निधी असेल. तर याच्यात सुद्धा गंमत बघा. हा आमदार किंवा खासदार निधी का म्हणतो आपण त्याला? आमदार, खासदार, नगरसेवक किंवा जो कोणी लोकप्रतिनिधी असेल, तो स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करतोय का? ते त्याचे खाजगी पैसे आहेत का? नाही. लोकांकडनं कररूपाने गोळा केलेले पैसे लोकांकरता एखादी सुविधा करण्याकरता जर लोकप्रतिनिधी वापरत असेल, तर त्यात असं लिहायला काय हरकत आहे की लोकांच्या पैशांनी लोकांच्या भल्याकरता अमुक अमुक गोष्ट केली. त्यात अमुक अमुकच्या आमदार निधीतनं, तमुक तमुकच्या खासदार निधीतनं, अमुक अमुकच्या नगरसेवक निधीतनं ही कौतुकं हवेत कशाला? आणि हे कौतुकाचा हल्ली फार मोठ्या प्रमाणावर बाजार मांडण्यात आलेला आहे. आणि आपल्याला ही गोष्ट खटकत नाही, आपण याचा जाब विचारत नाही. म्हणजे जे लोक याचा बाजार मांडतायत, मग ते पोलीस असतील, राजकीय लोक असतील, त्यांना तर प्रसिद्धीची हाव आहेच, हे तर स्पष्ट आहे. पण तथाकथित चौथा स्तंभ ज्याला आपण म्हणतो, मीडिया, ती सुद्धा मूळ मुद्द्यांना फार कमी वेळा हात घालते आणि बहुसंख्य वेळेला अशा फालतू बातम्या छापत असते, ज्याचा काहीही अर्थ नाही. बरं, हे सुद्धा दोन्ही बाजूनी केलं तर मी समजू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ, समजा पोलिसांनी एखाद्या आरोपीला पकडलं, याची जर तुम्ही बातमी छापणार असाल, तर पोलिसांनी दैनंदिन, साप्ताहिक, मासिक असा अहवाल प्रसिद्ध करावा की बाबा आमच्या हद्दीत एवढे गुन्हे घडले, एवढ्या चोऱ्या झाल्या, एवढे खून झाले, एवढे बलात्कार झाले, जे काय असेल ते. म्हणजे पकडलेल्याची जर तुम्ही बातमी करणार असाल, तर ज्या गुन्ह्याचा तपास लागला नाही किंवा जे गुन्हे घडले, ज्याचा तपास अजून प्रलंबित आहे, त्याची बातमी छापायला काय लाजायचं आहे? तोच निकष आपण या लोकार्पण आणि या सगळ्या निधींच्या कामाला सुद्धा लावू शकतो. जर एखादं काम केल्याचा तुम्ही गवगवा करणार असाल, तर तुम्ही अनेक वर्ष न केलेल्या कामाच्या सुद्धा जाहीर पाट्या लावायची हिंमत ठेवा. पण तसं होणार नाही. याचं कारण असं आहे की आपल्याला या गोष्टी कधी खटकतच नाहीत, कारण आपल्याला तसं शिकवलंच गेलेलं नाहीये. कौतुक 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 करायचं हल्ली एवढं फॅड निघालेलं आहे
की कोणीही त्याचं नैमित्तिक काम केलं तरी त्याचं कौतुक करण्याची एक घाणेरडी प्रथा आपल्याकडे पडलेली आहे आणि ती सगळीकडे आहे. म्हणजे कुटुंबांमध्ये आहे, कंपन्यांमध्ये आहे, शासकीय आस्थापनांमध्ये आहे, पोलिसांमध्ये आहे, राजकारण्यांमध्ये आहे, सगळीकडे आहे. तर मुलांनी परीक्षेत चांगले मार्क मिळवले त्याचं कौतुक करा, एखाद्या एम्प्लॉईनी चांगलं काम केलं त्याचं कौतुक करा. अरे पण मुळात मुलांनी चांगले मार्क मिळवणं हे अपेक्षित आहे. एम्प्लॉई ज्याच्याकरता पगार घेतोय ते काम त्यांनी करणं हे अपेक्षित आहे. हा, आता त्याच्यापेक्षा वरचढ जर एखाद्याने काही कामगिरी केली तर त्याचं कौतुक होणं हे संयुक्तिक असू शकतं किंवा हे संयुक्तिक ठरेल. पण हल्ली आपलं झालंय काय की प्रत्येकाच्या कामगिरीचा दर्जा एवढा सुमार झालेला आहे, प्रत्येकाची कामगिरी एवढी खाली घसरलेली आहे की त्याने त्यातल्या त्यात बरं काम केलं तरी ते उठून दिसतं आणि मग म्हणून त्याचं कौतुक करावं असं वाटतं. आपल्या एकंदर व्यवस्थेची शोकांतिका या निमित्ताने एकदा उघड झालेली आहे आणि त्याची लखतरं वेशीवर टांगली गेलेली आहे. तुम्ही जगभरामधला मीडिया बघा, तिथे तुम्हाला असल्या फालतू बातम्या कधीही दिसणार नाहीत की पोलिसांनी सोनसाखळी चोरांना पकडलं, अमुक अमुक ब्रिजचं लोकार्पण झालं, तमुक तमुकनी आमदार निधीतनं तिथे बाकडी लावली. हे काय चाललंय? म्हणजे आपण आपला दर्जा अजून किती घसरवून घ्यायचा आहे? याला आणि ते सगळे लोक जेवढे जबाबदार आहेत तेवढीच जबाबदारी मीडियाची आणि तुमची आणि माझी सुद्धा आहे. हे अकारण केलं गेलेलं कौतुक कुठेतरी थांबायला हवं. ह्याला कुठेतरी आपण जाब विचारायला सुरुवात करायला हवी. पोलिसांनी गुन्हेगार पकडला तर काय वेगळं केलं? राजकारण्यांनी ब्रिज बांधला तर काय वेगळं केलं? असाच जर न्याय लावायचा झाला, कौतुक करायचं ठरवलं तर झाडूवाल्यांनी झाडू मारला म्हणून, ड्रायव्हरनी गाडी चालवली म्हणून, एखाद्या दुकानदारांनी दुकान चालवलं म्हणून, रेल्वेवाल्यांनी रेल्वे चालवली म्हणून, कचरावाल्यांनी कचरा उचलला म्हणून, मग हे सगळ्यांचंच 140 कोटी लोक काही ना काही करतच आहेत. मग त्या 140 कोटी लोकांचं सगळ्यांचंच कौतुक व्हायला पाहिजे. हे जितकं अतार्किक आहे तितकंच अतार्किक हे जे मीडियामधनं कौतुक होतंय ते आहे. आणि याला तुम्ही आणि आम्ही जोवर जाब विचारणार नाही किंवा याच्यावर बोट ठेवून याचं स्पष्टीकरण मागणार नाही तोवर हे कौतुकाचे दिवे असेच चालू राहतील. कारण यांना कोणी ओवाळेल ही यांना आशाच नसल्यामुळे ज्योतीभोवती हे आपलं तोंड गरागरा फिरवायची हौस सतत भागवत राहतील. हे आपल्या व्यवस्थेचं अत्यंत कटू असलं तरी वास्तवच आहे.